दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुनिया श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता। आपल्या चिंतन सत्राला आता आजचा आणि उद्याचा दिवस 5 दिवस पर्यंत आणि आजचा 6वा दिवस भगवंतानी सर्वांवर कृपा केली। खरं म्हणजे आपण सर्वजण संसारी माणसं आहोत आणि सगळं सांभाळून सगळं आपल्याला करावं लागतं आणि तेच कौशल्य आहे। म्हणून धन्य गृहस्थाश्रम हा म्हटलेला आहे। संन्यास धर्माला उच्च स्थान नाहीये, वानप्रस्थाला उच्च स्थान नाहीये, बालपणाला देखील नाही, उच्च स्थान आहे गृहस्थाश्रमाला। त्याचं कारण आहे आपल्याला सगळं सांभाळावं लागणार आहे आणि अध्यात्म आणि संसार या दोघांना देखील त्याची सांगड घालण्याचं कौशल्य हे फक्त संसारी माणसामध्ये आहे। आपण सर्वजण बाजारामध्ये जातो आणि केळी विकत घेतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि घरी आल्यानंतर त्या केळाला खायचं असेल तर वरचं साल सोलायचं आणि साल आपण फेकून देतो आणि आतला गर आपण खातो। खरं म्हणजे तो वरचं साल काही कामाचं नाहीये, पण तरी देखील त्याला सांभाळावं लागतं आणि जेव्हा वेळ आली तेव्हा ते फेकून द्यावं लागते। असं आपण बाजारात गेलो त्या केळवाल्याला असं म्हणत नाही वरचं साल काय कामी नाही गड्या दे फेकून आणि फक्त मला गर देऊन टाक। पिशवीमध्ये नुसताच गर टाकला तर घरी तुमच्या ते योग्य वस्तू येणार नाही जे खाण्यायोग्य आहे। वरचं साल म्हणजे संसार आहे आणि आतला जो गर आहे ते म्हणजे अध्यात्म आहे। पण तुम्ही संसाराला वगळून नुसतं अध्यात्म केलं तर ते अध्यात्म नाश पावणार आहे, कारण आपल्यासाठी ते कौशल्याचा भाग आहे। आणि म्हणून कधी कधी वरचा भाग खालचा भाग सांभाळण्यासाठी त्या आवश्यक आहे, जरुरी आहे, त्याला सांभाळावं लागते आपल्याला आणि वेळ पडली की सोलून द्यावं लागते। कधी कधी उलट होते। खारीक नावाचा पदार्थ आहे, त्याचा वरचा भाग खूप सुंदर आहे आणि आतला फेकावा लागतो, पण वरचा सांभाळण्यासाठी आतला सांभाळावा लागतो आपल्याला। कधी कधी आंबा असतो आपल्याजवळ, त्याचा आतला भाग आणि बाहेरचा भाग म्हणजे अंतर्बाह्य त्या कोळीच्या आतला आणि त्याच्या बाहेरचा आपल्याला सांभाळावं लागते। नंतर खाल्ल्यानंतर बाहेरची साल आणि आतली कोय हे दोन्ही फेकून द्यावं लागते। अध्यात्म आपल्याला खावं लागते, पण ते खाण्यासाठी त्याला सांभाळून ठेवावं लागते। आणि ज्यावेळेस इथे माणूस येतो तेव्हा इथे येणं म्हणजे पेढा आहे, याच्या आतही काही वाईट नाही, बाहेरही टाकावू नये, हातावर घेतल्यानंतर गपकन त्याला खाऊन टाकणे याला म्हणतात शुद्ध अध्यात्म। आणि ते आपल्या नशिबामध्ये केव्हा येते? फक्त इथे येते। इथून बाहेर पडलो की कधी आपल्याला केळासारखं राहावं लागते,
कधी आपल्याला खारकेसारखं राहावं लागते, कधी आपल्याला आंब्यासारखं राहावं लागते, परंतु शुद्ध अध्यात्म हे फक्त या ठिकाणी आहे. आणि किती वेळ आहे, किती सवलत दिली त्यांनी सांगितलं, इतकं नको, एकही तास म्हटलं नाही, क्षणभरी असा शब्द वापरला, देवाची एक वारी उभा क्षणभरी. आणि म्हणून आज सगळ्यांना परीक्षा दिली होती, परीक्षेमध्ये बहुतेक सर्वजण उत्तीर्ण झालेले दिसतात. आणि म्हणून बरोबर वेळेवर सर्वजण आलेले आहेत, कारण तो माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा माझी वाट पाहून राहिलेला आहे. आणि आलिंगन भेट देण्यासाठी या ठिकाणी आलिंगनी सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ मिटे मी पण. ते मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, मी याच्यापेक्षा मोठा आहे, मी त्याच्यापेक्षा छोटा आहे, हा जो मीपणाचा भाव आहे, ही मीतूपणाची बोलवण कुठे होते, या ठिकाणी होते. जो पहिले आला तो समोर बसतो, मागे आला तो मागे बसतो. या ठिकाणी कोणी उच्च वर खाली असं काही नाही, सर्वांना एक जबाबदारी दिलेली आहे. कोणीतरी सांगणार आहे तो तुमच्यातलाच आहे, कोणीतरी ऐकणार आहे तो तुमच्यातलाच आहे, कोणीतरी आरती करणार आहे किंवा पूजा करणार आहे. ती एक अशी पद्धत आपल्या सगळ्यांची आहे आणि त्यानुसार सगळ्यांचं महत्व आहे. त्याला समग्र दर्शन म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी आनंद आपण घ्यायचा आहे. आता सिद्ध आणि नामधारकाचा संवाद त्या ठिकाणी चालू आहे. नामधारक सिद्धांना म्हटले की का हो, आणखी काय कथा, त्याने सांगितलं, सांगतो ना. आता सिद्ध नामधारकाला म्हणून राहिले की बाबा, तिची सावित्री आहे, दत्त आणि सावित्री, हिने भस्माचा महिमा ऐकलेला आहे, रुद्राक्षाचा महिमा ऐकलेला आहे, भस्म कसं धारण करायचं, रुद्राक्ष किती धारण करायचे, अशा पद्धतीचं सगळं वर्णन सद्गुरु रायांनी शिवलीलामृताच्या अनुषंगाने त्या दत्त आणि सावित्रीला सांगितलेलं आहे. आता सावित्री एक दिवस सकाळीच उठली, सद्गुरु रायाजवळ ते बसलेले आहेत, साष्टांग दंडवत घातला आणि नंतर हळूहळू माणसं देवाजवळ जातात आणि संसार मागायला सुरुवात करतात. आधी नाहीत करत, आपल्याला काहीच नको, आपल्याला काहीच नको. आणि सद्गुरु राय बसले, शंकर बाबाजवळ जातात, त्यांना माहिती आहे ते तिथं आपलं काहीच नाही, बसायचं मस्त. आणि जशी घसीट होते मग ते हळूच म्हणतात, बाबा असं झालं हो, काही आहे का, बाबा तसं झालं हो, काही होतंय का. मग ते बाबाला वाटते, अरे तू तर सामान्य निघाला, कशासाठी मागतो, रोज दर्शनाला तर मला वाटलं का शुद्ध अंतःकरण नाही, तो तुझ्या मनात तर काहीतरी आहे. तसं हिचं देखील झालं. या ती बसली गुरु रायांजवळ आणि म्हटले, महाराज मला मंत्र द्या ना एकदा, काहीतरी माझं चांगलं व्हावं म्हणून. अरे परीस त्या ठिकाणी बसलेला आहे, परंतु आढळला चिंतामणी पाया लोटे, अशा पद्धतीचा आपलं बहु मृगजला देखोनी डोळा, थुंकी जे जे अमृताचा गिळीता गळाळा, अशी आपली सगळ्यांची परिस्थिती आहे. मृगजळ दिसते समोर, मृगजळ आहे का, मृगजळ नाही. मृगजळ का म्हणतात, त्या हरणाला ते पाणी दिसते सगळीकडे, आपल्याला दिसते, ते हरण त्याच्या मागे पडते, पाणी आहे पाणी आहे, आणि ते समोर समोर मृगजळ पडते. तसं आपल्याला मृगजळ दिसते, पाणी आहे की काय, तर आपण त्याच्या मागे पडतो आणि आपल्या तोंडामध्ये अमृताचा गळाला असतो, म्हणजे गुऱ्हाळ. आपण त्या मृगजळासाठी तोंडातला अमृताचा गराळा असा फेकून देतो. आणि असे निदैवी माणसं आपण आहोत. तर म्हणून त्या ठिकाणी ती बसली आणि बसल्यानंतर गुरुरायांना हळूच सरकवली तिने एक चिठ्ठी, आम्हाला एखादा मंत्र द्या ना. आता गुरुदा हसले, म्हटले, भाई मंत्र देणार नाही मी, स्त्रियांना मंत्र देऊ नये, म्हणजे त्याचा चांगला अर्थ घेण्याचा, म्हणजे बस आम्हाला स्त्रियांना का कमी लेखता कमी नाही. त्यांनी सांगितलं, भाई असं कसं म्हणता, म्हणजे एक कथा तुला सांगतो. आता नृसिंह सरस्वती त्या आणि दत्त आणि सावित्रीला कथा सांगून राहिलेले. म्हणजे काय झालं, राक्षसांचे गुरु शुक्राचार्य, त्यांच्याजवळ संजीवनी नावाचा मंत्र आहे. म्हणजे राक्षस युद्ध करायचे, देव त्यांना परास्त करायचे, आणि ते मृत्युमुखी पडल्यानंतर रात्रीच्या वेळी युद्ध संपल्यानंतर शुक्राचार्य त्या ठिकाणी जायचे, पाणी घ्यायचे आणि अभिसिंचन जो कोणता संजीवनी मंत्र असेल त्यांनी करायचे, त्यांच्या अंगावर सिंचन केलं की त्या ठिकाणी ते सगळे राक्षस उठून उभे राहायचे. आता हे देव कंटाळले की काय करावं, आम्ही रोज यांना परास्त करतो आणि या संजीवनी मंत्राच्या प्रभावाने ते सगळ्यांना शुक्राचार्य उठवून बसतात, हे युद्ध कधी संपणार, असं संपणारच नाही, काय करावं. आणि म्हणून सगळे जण भगवान महादेवाजवळ गेले कैलासावर, आता तुम्ही याच्यावर इलाज काहीतरी करा. तो संजीवन मंत्र त्यांच्याजवळ आहे, ते शिंपडले की सगळे राक्षस उभे राहतात आणि राक्षसी प्रवृत्ती संपूर्ण जगामध्ये आणि मातलेली आहे. आता भगवान शंकर ध्यानामध्ये होते, त्याने डोळे उघडले, नंदीला बोलायला सांगितलं, जा आणि त्याला पकडून आण.
आणि शुक्राचार्याला नंदीनी तोंडामध्ये धरलं आणि सरळ शंकराजवळ आणलेला आहे. शंकराला ध्यानाची घाई होती, त्याने आपल्या शुक्राचार्याला घेतलं आणि तोंडामध्ये टाकून गिळून टाकलेला आहे. शुक्राचार्य आता भगवंताच्या उदरामध्ये आहेत. जीव त्यांचा आत अस्वस्थ होऊन राहिलेला आहे, गुदमरून राहिलेला आहे. पण मी आता त्यांचा ज्या होणार म्हणजे त्याच्यातून द्विजाहा म्हणजे भगवान शंकराच्या पोटातून मला बाहेर पडायचंय. त्याच्यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे. आणि आता भगवान शंकर आराधनेसाठी बसले आणि देव मात्र निघून गेले अतिशय आनंदामध्ये. खूप कालानंतर भगवंताचं ध्यान तुटलं आणि भगवंत लघुशंकेसाठी गेल्यानंतर त्या लघुशंकेच्या मार्गातून मूत्र मार्गातून शुक्राचार्य पुन्हा बाहेर पडले. भगवंताच्या उदरातून बाहेर पडल्यामुळे त्यांचं नाव आता झालं भार्गव. भार्गव असे शुक्राचार्य पुन्हा गेले आणि आता त्यांचं पुन्हा ते सत्र सुरू झालं. युद्ध झालं याने हे करायचं. आता पुन्हा इंद्राने सभा भरवली की देवाची की काय करावं. आता आपण सगळे प्रयत्न केले, देवानी मदत केली, पण आता त्याचा योग तो बाहेर पडला. आता काय करावं असा चिंता करत असताना आता बृहस्पती बसलेले आहेत. आणि बृहस्पती म्हणजे माझ्याजवळ एक उपाय आहे. तो जो संजीवनी मंत्र आहे तो षटकर्णी मंत्र म्हणजे 6 कानांनी ऐकू नये. मंत्रांचे अनेक प्रकार आहेत. काही मंत्र मोठ्याने म्हटले पाहिजे. दिगंबरा दिगंबरा सिद्ध मंत्र आहे, तो आर्थ भावनेने उच्च स्वरामध्ये तार सप्तकामध्ये जे संगीतवाले त्यांना माहितीये मंद्र सप्तक, मध्य सप्तक, तार सप्तक उच्च स्वरामध्ये दिली पाहिजे. देवाला आवाज, देव मागे पाहतो. काही मंत्र तिथल्या तिथे ऐकू आले पाहिजे. काही मंत्र 2 जणांनाच ऐकू आले पाहिजे आणि काही मंत्र फक्त मला एकट्याला ऐकू आले पाहिजेत. त्यातला गायत्री मंत्र आहे. पण तसं म्हटलं की लागले लोक भडकूनच उठतील की तुम्ही काय सांगून राहिले. गायत्रीचे तर मोठमोठे पारायण होतात, काही हरकत नाही. आता ते झालेले आहे तर करा, काही हरकत नाही. पण मंत्राचे असे प्रकार आहेत. तो पुटपुटला पाहिजे, तो स्वतःच्याही कानाला ऐकू नको न्यायला, असे काही मंत्र आहेत. तसा हा संजीवनी मंत्र हा षटकर्णी आहे. म्हणजे 6 कानांनी ऐकू नये. म्हणजे सांगणारांनी आणि ऐकणारांनी दोघच. तिसऱ्यानी जर तो ऐकला तर तो मंत्र परास्त होतो. आता या बृहस्पतींनी सांगितलं की हा मंत्र असा परास्त जर करायचा असेल तर कोणाला तरी शुक्राचार्याकडे पाठवावं लागेल. मग कोण जाईल. शिवाजी दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे. प्रत्येकाला वाटलं याचा पोरगा जाईल, त्याचा पोरगा जाईल. बृहस्पती म्हटले नाही, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचे असतील माझ्याच घरात माझाच पुत्र त्या ठिकाणी मी पाठवतो. आणि त्याचं नाव आहे कच. त्या कचाला त्यांनी शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये पाठवलेला आहे. आता तो त्या ठिकाणी गेला आणि त्या शुक्राचार्यांना नमस्कार केला. तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा तो नवतरुण, जणू काय एखादा लावण्याचा पुतळा आहे. प्रगटला भूतळा असा पद्धतीचा साक्षात दिव्य तेजानी असा त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. तो आश्रमामध्ये आल्याबरोबर या शुक्राचार्यांची मुलगी आहे, तिचं नाव आहे देवयानी. तिने पाहता क्षणी पहिल्यांदाच पाहिलं, अरे बापरे काय हा दिव्य कांतीचा, हा मला जर पती म्हणून प्राप्त झाला तर किती होईल. आणि म्हणून तिला पाहता क्षणी त्याच्यावर प्रेम अशा पद्धतीचा जडलेला आहे. लव ॲट फर्स्ट साईट म्हणतात आताच्या पोरांचं तसं. आणि तिला अतिशय आनंद झाला की बापरे कोणीतरी दिव्य पुरुष या ठिकाणी आलेला आहे. आता हा शुक्राचार्यांजवळ बसला आणि सांगितलं की महाराज मला तुमच्याकडे दीक्षा घेण्यासाठी आलेलो आहोत, तुमची सेवा करायची आणि मला या ठिकाणी मंत्र साधना करायची आहे. तेव्हा शुक्राचार्य म्हटले की बाबा मी अशी कोणाला देणार नाही. पण ते म्हटले नाही नाही. आता ही देवयानी तिथंच होती. ती आपल्या वडिलांना म्हणायला लागली की अहो हा मोठ्या कष्टाने आलेला आहे, याला शिकवा तुम्ही. आता मुलीचा आग्रह, पुत्रप्रेम हे आपल्या सगळ्यांवर आहे. अनेक वेळा पुत्रप्रेम अंगलट आणते. तसं या ठिकाणी शुक्राचार्याने आता तिच्या मुलीचा आग्रह म्हणून याला त्या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे. हा दिनचर्या त्याची. सकाळी उठायचं आणि त्या ठिकाणी सेवा करायची, आश्रमामध्ये झाडझूड करायची आणि सद्गुरू रायाजवळ निरनिराळे मंत्र साधना करायच्या. असं त्याचं चालू आहे. आणि असं चालू असताना ते जे सगळे राक्षस शिष्य होते त्यांना कळलं की अरे बापरे हा काहीतरी वेगळ्या हेतूने इथे आलेला आहे, म्हणून याला ठेवू नये. म्हणून एक दिवस सगळ्यांची कामगिरी लाकडं तोडायची होती आणि म्हणून जंगलामध्ये हे सगळेजण गेले. त्याच्यासोबत हा कच देखील गेलेला आहे. त्या राक्षसांना वाटलं ही संधी आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं, जवळ असलेल्या कुऱ्हाडीने त्याचे तुकडे केले आणि जंगलामध्ये फेकून दिलेले आहेत.
आता हे सगळे परत आले लाकडं घेऊन. कचा आला नाही म्हणून देव यांनी चिंता करून राहिले, यांना विचारून राहिले की कुठे आहे, आणि ते वडिलांना आग्रह करून राहिले की शोधा तुम्ही कुठे आहेत पहा, मला कच पाहिजे. तेव्हा यांनी डोळे लावून पाहिल्यावर लक्षात आले की अरे त्याचे तर तुकडे करून टाकले. अगं म्हटले ते गेला आता. तो म्हणले नाही नाही, आता यांनी संजीवन मंत्र म्हटलेला आहे आणि त्या संजीवन मंत्राच्या योगाने ते सगळे तुकडे एकत्रित झाले आणि कच त्या ठिकाणी आलेला आहे. त्या राक्षसांना चिंता आली का रे बापरे, आता काय करावं. मग त्याने एक दिवस त्याला जाळून टाकलं, भस्मसात सगळी राख फेकून दिली. राख फेकून दिल्यानंतर पुन्हा देव यांनी म्हटली की नाही नाही, यांनी काहीतरी घात केला असेल. पुन्हा शुक्राचार्यांनी पाहिलं, डोळे बंद केले. अगं सगळीकडे रक्षा झालेली आहे, मला माहित नाही. राखेतून त्यांना उठवा, पुन्हा संजीवनी मंत्र केला आणि त्या रक्षेतून म्हणजे राखेतून पुन्हा कचाला जिवंत केलेला आहे. आता पुन्हा हे सगळे चिंताग्रस्त झाले, काय करावं. आता यांनी ठरवलं, त्याला जाळलं आणि राक्षसांच्या गुरूंसाठी त्यांनी असे मोठमोठे पानगे तयार केले. हे पानगे आपण सगळेजण खाऊ, आणि म्हणून पानगे म्हणजे पोळ्या, त्याच्यामध्ये ही सगळी रक्षा टाकली आणि सद्गुरुरायांना पानगे खायला दिले. गुरुरायांनी ते खाल्ले आणि आता ही पुन्हा चिंता करून राहिली, अरे का नाही आला का नाही आला. आणि सद्गुरुरायांनी पाहिलं, अगं बाई पानग्यामध्ये आहे आणि तो आता माझ्या पोटामध्ये आहे. आता जर त्याला काढायचा असेल, संजीवनी मंत्राचा जर उपयोग करायचा असेल तर माझं पोट फाडावं लागेल, आणि माझं पोट फाडलं तर मी गतप्राण होणार आहे. आता तूच सांग काय करायचं. आता ही म्हटलं की नाही नाही मला माहित नाही, तुमच्याजवळ संजीवन मंत्र आहे ना, एक काम करा, तुम्ही मला तो शिकवा, माझ्या कानामध्ये सांगा, आणि कानामध्ये सांगितल्यानंतर मी तुम्हाला, तुम्ही ज्यावेळेस गतप्राण व्हाल त्या मंत्राच्या योगाने मी तुम्हाला उठवेन. ती म्हटले बाई असं नाहीये, असं करू नको. पण ही हट्ट करायला लागली आणि हट्टाच्या योगाने यांनी तो संजीवन मंत्र हिला सांगितलेला आहे. आणि जेव्हा तो आतमध्ये असणारा कच, त्याला देखील तो मंत्र ऐकू आलेला आहे. हिने ते मंत्र म्हटला, कचाला जिवंत केलं आणि त्या मंत्राच्या योगाने शुक्राचार्यांना देखील जिवंत केलं. तो मंत्र षटकर्णी झाला आणि म्हणून षटकर्णी झाल्याबरोबर तो मंत्र त्या ठिकाणी परास्त झालेला आहे. आता कच म्हटला की बाबा हे सगळेजण मला मारत राहतात, एक काम करा, मला जाऊ द्या आता माझ्या घरी. आता ही देव यांनी संतप्त झाली, बाबा तुला अनेक वेळा यांनी मारून टाकलं, मी तुला जिवंत केलेला आहे, आता तू माझ्याशी विवाह केला पाहिजे. तेव्हा कच म्हणला, भाई तू माझ्या गुरुची मुलगी आहे, माझ्या मनामध्ये कधीही भाव नाही आला, तर आता तू माझी बहीण आहे, गुरुची मुलगी म्हणजे माझीच बहीण आहे. आणि म्हणून ती संतप्त झाली. तिने त्याला शाप दिला की तुला जे कोणते मंत्र या ठिकाणी शिकवल्या गेलेले आहेत, संजीवन नावाचा मंत्र जरी असेल, तो परास्त झाला तरी असेल, तरी तू जर ऊर्जेने उत्पन्न केला तर तुला कधीही संजीवन मंत्राचा उपयोग होणार नाही, असा शाप त्याला दिलेला आहे. आता कच त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. मंत्राचं सामर्थ्य हे केव्हा टिकते, त्याचे जर काही आपण नियम पाळले तर. अन्यथा मंत्र हे शस्त्र आहे, लक्षात घ्या. त्या काळामध्ये मंत्राच्या योगाने अग्निबाण तयार व्हायचा, ब्रह्मास्त्र तयार व्हायचं, आणि आतापेक्षाही मोठमोठे जे बॉम्ब तयार होतात त्याच्यापेक्षाही त्याच्यातून तयार व्हायचे. परंतु ते तयार होत असताना मंत्राचे काही नियम पाळावे लागतात. ते जर पाळल्या गेले नाही तर ते मंत्र नष्ट होतात. असे अनेक मंत्र आपण आपल्या करणीने नष्ट केलेले आहेत. तेव्हा आता सद्गुरुरायांनी सांगितलं, बाई तुला काही मंत्र देत नाही मी, आणि मग आता काय करावं. सिद्ध आणि नामधारकाचा हा संवाद चालू आहे. म्हटलं का मग पुढे काय केलं त्यांनी सांगितलं, आता सद्गुरुरायांनी सांगितलं, बाई तुला मंत्र तर काही देत नाही मी, पण एक काम कर, मी तुला एक व्रत देतो. त्यांनी सोमवारचं व्रत, त्याची पण कथा याच्यामध्ये आहे, पण कथा भरपूर आहे, आपल्याला पुढे पुढे जायचं आहे आणि काही सूचना देखील द्यायच्या आहे. त्याच्यामुळे ते सोमवारचं व्रत सांगितलेलं आहे, ते व्रत तिने करायला सुरुवात केली, तिथला आशीर्वाद दिलेला आहे आणि ती मग आता माहूर क्षेत्राकडे निघालेली आहे. सिद्ध आणि नामधारकाचा हा संवाद त्या ठिकाणी चालू आहे. आता ते म्हटले की का आणखी काय कथा गाणगापुरामध्ये घडल्या काय. अरे म्हटले कथा भरपूर घडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मी तुला ऐकवतो आहे. आता भगवान म्हणाले की बाबा काय झालं, गाणगापूर क्षेत्रामध्ये एक सद्गुरुरायांचा भक्त आहे आणि तो भक्त सद्गुरुरायाची आराधना करायचा. सद्गुरुरायाची समाराधना अनेक ठिकाणी असायची, पंक्ती ज्याला म्हणतात, पण हा मात्र कुठे जेवायला जायचा नाही.
परान्नम पुष्टीवर्धनम तुमच्या माझ्यासाठी. तो परान्न ग्रहण करायचा नाही, त्याचे काही नियम होते. कुठे खावं कुठे खाऊ नये हे माणसाने ठरवलं पाहिजे. तसं त्याने ठरवलं की मी दुसरं नाही, फक्त माझ्याच घरचा भगवंताचा नैवेद्य मी ग्रहण करेल. आणि म्हणून तो काही जायचा नाही. पण तो जात नसे म्हणून त्याच्या बायकोला जायला भेटायचं नाही. आता बाकीचे लोक जेवायला जायचे आणि पंचपक्वान्न, त्या बाया आल्यावर त्याच्या घरच्या चुपचाप बसायच्या का? त्या हिला सांगायच्या आज गुलाबजाम तोंडात टाकलं की पाणी, आज तर बासुंदी. अरे बापरे, चवच गेली ना, हाताची चव नाही जात, तोंडाची तर कधी जाईल असे ते हिला सांगायचे. आणि हिला सांगितलं हिला टेन्शन यायचं, नवऱ्यावर राग यायचा. अहो तुम्ही जात नाही म्हणून मला खायला नाही भेटून राहिला. मला तर साठ पंक्तीत मोठमोठ्या लग्नाच्या हे पदार्थ ठेवलेले, गुपचूप आहे, गुड्डी के बाल आहे, पान आहे, आणखीन काय जे मंचुरियन हे ते, आणि इतके सगळे पदार्थ असून हा एखादा नवरा जात नाही, त्याच्यामुळे मला खायला भेटत नाही. मनातल्या मनात नवऱ्यावर चिडायची. त्याला म्हणायची कधी कधी गदगद हलवून, अरे काय लावलं तुम्ही, तुमच्यामुळे मला मिळत नाही. अशी त्रस्त ती होऊन गेली. लोकांना खायला मिळते, मला संधी असून मिळत नाही. अशा वेळी एक दिवस ती चिडली, कारण आदल्या दिवशी अशी पंगत झाली जोरात. त्या बाहेर सांगितलं, अरे बापरे, आज तर पदार्थ 56 भोग, आणि हे काय खाऊन काय नाही, 56 खाताही आले नाही, एक एक खास खाल्ला तरी नाही खाता आलं. असं म्हटल्यावर ही चिडली. आता काय करावं? सकाळीच उठली, स्नान संध्या नवऱ्याची चालू असताना भराभर 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 आश्रमामध्ये गेली. सद्गुरू राय त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि बसल्यानंतर तिने सांगितलं, महाराज माझी एक तक्रार आहे. म्हणले काय तक्रार आहे? म्हणले माझ्या नवऱ्याला तुम्ही काही सांगा ना. सगळीकडे त्या ठिकाणी संतर्पण होतात, समाराधना होते, आणि त्या समाराधनेच्या ठिकाणी सर्वजण जातात, सगळ्यांना खायला मिळते, आणि मला माझ्या घरी सपक अन्न याचं खावं लागते यांच्यासोबत. तर माझी पण इच्छा आहे कुठेतरी खायला जायची, पण हे जात नाही म्हणून मला जायला मिळत नाही, काय करावं? त्याने म्हटलं, अगं बाई जाऊ दे ना. नाही नाही नाही, तुम्ही सांगाच म्हटले. बरं म्हटलं ठीक आहे. त्याने एका शिष्याला पाठवले, जा त्या नवऱ्याला बोलावून घेऊन ये. आणि आता त्याला पाचारण त्या ठिकाणी केलं. सद्गुरू राय म्हटले, बाबा जात्याने संतर्पणाला प्रसाद येतो, त्यामुळे माझा नियम आहे, मी कुठे जाणार नाही, आणि तेच माझी ऊर्जा आहे. पण म्हटलं माझ्यासाठी मी तुला आदेश करतो, तुझ्या पत्नीसाठी मी तुला आदेश करतो, तू आज जेवायला माझ्यासोबत चल. याला त्रास होऊ लागला. सद्गुरू राय मला तुम्ही अडचणीत टाकता. त्यांनी सांगितलं, अरे हे माझी आज्ञा आहे, समुद्र रेखा न ओलांडावी ही माझी आज्ञा. त्यांनी म्हटलं म्हणून समुद्र ओलांडत नाही. बरं, एकदा जर सुनामी आली सगळं नष्ट करून टाकते, एवढं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे. पण तो समुद्राला सांगतो की थांब, करू नको हे. अग्नीला सांगतो गॅसला की फक्त अन्न शिजवण्यापुरता तपतो, भडकू नको. त्याने जर सांगितलं भगवंताने चल भडक, तुमचं घर जाळून टाकते, त्याची आज्ञा आहे. म्हणून या ठिकाणी वारा जोरात येत नाही. त्याने आज्ञा केली की सगळं चक्रीवादळ नष्ट.